हॅलो सखी, सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या थंडीचे दिवस आहे आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हिरवीगार कोथिंबीर पाहायला मिळत आहे आणि 10 ते 20 रुपयामध्ये भरपूर मोठी जुडी आपल्याला मिळून जाते. तर मी आज कोथिंबीरीची खमंग, कुरकुरीत, काहीशी खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवणार आहे, जी सर्वांनाच खायला आवडते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कोथिंबीर वडीसाठी मी मध्यम आकाराची जुडी व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून नंतर ती कट करून घेतलेली आहे. कोथिंबीरीच्या वडीसाठी कोथिंबीर निवडताना शेंडा आणि मागचा फक्त हिरवा पाला घ्यायचा. हवं तर कोवळ्या काड्यांसहित थोडीशी घेतली तरी चालेल, पण कडक आणि जाड काड्या अजिबात घ्यायच्या नाही. यामध्ये फक्त बेसन पीठ न वापरता अर्धं बेसन पीठ आणि अर्धं बाजरीचं पीठ वापरणार आहे. मी इथे हे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि गरज वाटली तर 1 ते 2 चमचे नंतर बेसन पीठ घालणार आहे. कोथिंबिरीमध्ये पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वडीसाठी वाटण बनवण्यासाठी इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. अर्धा इंच आलं, 1 चमचा अख्खे धने घेतलेले आहे, थोडेसे जिरं आणि ओवा घेतलेला आहे, थोडासा हिंग आणि हळदसुद्धा घेतलेली आहे. पाणी न घालता रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. वडीसाठीचं वाटण तयार केलेलं आहे आणि आता यामध्ये 1 चमचा भरून तीळ घालून घ्यायचे. तीळ असले तर आवर्जून घाला. आता यामध्ये हे वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण, पीठ आणि कोथिंबीर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गरज वाटली तर यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. कोथिंबीरमध्ये ओलसरपणा असतोच, त्यामुळे खूप पाणी घालायचं नाही. थोडं-थोडंच पाणी घालायचं आहे. 2 ते 3 चमचे पाणी फक्त यामध्ये लागणार आहे. व्यवस्थित रोल बनवता येईल इतपत घट्ट मळून घ्यायचं आहे. यामध्ये अजून थोडंसं डाळीचं पीठ लागणार आहे. जास्त नाही घालायचं. 1 ते 2च चमचे मी इथे घेणार आहे. कोथिंबिरीचा वापर जास्त ठेवायचा आणि पिठाचा वापर कमी करायचा आहे. वडी खाताना कोथिंबिरीची चव चांगली त्यामध्ये लागली पाहिजे. आता याचा व्यवस्थित मुटका होत आहे आणि थोड्याशा ओल्या हाताने मी आता हे पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेणार आहे. इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. थोडंसं तेल घ्यायचं आणि पुन्हा एकदा तेलाच्या हाताने मळून घ्यायचंय. आणि याचे 2 भाग करून 2 रोल हातावरच बनवून घ्यायचे आणि त्याला चांगला चौकोनी आकार देऊन घ्यायचा. आपण इथे चौकोनी आकारामध्ये वड्या बनवून घेणार आहोत. त्यामुळे चौकोनी रोल बनवून घेतलेला आहे. व्यवस्थित आकार द्यायचा. एका बाजूला पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे आणि आता उकळत्या पाण्यावर ही चाळणी ठेवायची आणि 20 मिनिटे वड्या व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत. चांगल्या वाफवून घ्यायच्या आणि गॅस खूप मोठा करायचा नाही. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. मध्यम गॅसवर या वड्या 20 मिनिटे चांगल्या वाफवून घ्यायच्या. 20 मिनिटे झालेली आहेत आणि वड्यासुद्धा एकदम छान वाफवून झालेल्या आहेत. थंड केल्यानंतर आता त्या कट करून घ्यायच्या आहेत. वड्या खूप पातळ नाही कट करायच्या. थोड्याशा तेलावर तव्यावर जर वड्या भाजायच्या असतील तरच पातळ कट करायच्या. मला थोडी घाई आहे म्हणून मी तळून घेणार आहे. त्यामुळे थोड्या अशा पद्धतीने कट करणार आहे. अशा वड्या वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. कोथिंबीरीच्या वड्या जर खूपच कुरकुरीत आणि कडक बनवल्या तर कोथिंबीरीची खरी चव अजिबात लागत नाही आणि त्यामध्ये पौष्टिकतासुद्धा अजिबात राहत नाही. तर इथे वड्या आपल्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत आणि आता तळायला घ्यायच्या आहेत. तेल चांगलं तापलं की गॅस मध्यम करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्या वड्या तळायला घ्यायच्या आहे. एका वेळी व्यवस्थित बसतील आणि खालीवर करता येतील इतक्याच वड्या घालून घ्यायच्या आणि एक बाजू व्यवस्थित तळल्यानंतरच त्या उलटून घ्यायच्या आहेत. या वड्या बनवण्यासाठी आपण बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे. म्हणजे अर्धं बाजरीचं पीठ आणि अर्धं बेसन पीठ. अशी कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते. फक्त बाजरीचं पीठ सुद्धा घालून या कोथिंबीर वड्या बनवल्या जातात. हवं तर फक्त यामध्ये 1 ते 2 चमचे बेसन पीठ घातलं जातं. पण या वड्या तव्यामध्येच खूप खरपूस आणि खमंग भाजायच्या.
थोड्याशाच तेलामध्ये, जास्त तेलाचा वापर करायचा नाही किंवा राई, जिरं, कढीपत्ता फोडणी देऊनसुद्धा फोडणीतील कोथिंबीर वड्यासुद्धा खूप छान लागतात. ज्यांना तळलेलं नको असेल तर. तुम्ही बघू शकता एकदम खमंग, कुरकुरीत अशा वड्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि याचप्रमाणे बाकीच्यासुद्धा कोथिंबीर वड्या मी इथे तळून घेणार आहे. यामध्ये अख्खे धणे, जिरं, ओवा आणि तीळ घातलेले आहे. यामुळे वड्या ज्या आहेत त्या खूप छान लागतात. याआधीसुद्धा कोथिंबीर वड्या किंवा अळूच्या वड्यांचे रेसिपी व्हिडिओ अपलोड आहेत. खूप छान परफेक्ट असे वड्यांचे व्हिडिओ आहेत. तुम्ही नक्की बघा. वड्या तळताना गॅस खूप मोठा करायचा नाही. मीडियम गॅसवरच या वड्या खमंग आणि कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. गॅस जर खूप मोठा केला तर वड्या वरतून लगेच लाल होतील आणि आतमध्ये कच्च्याच राहतील. त्यामुळे वड्या मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या वड्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. जास्त तेलकट न होता खूप खमंग, कुरकुरीत, आतमध्ये काहीशा खुसखुशीत अशा या कोथिंबिरीच्या वड्या झालेल्या आहेत. या वड्यांमध्ये कुठे काही कमी किंवा कुठे काही जास्त न होता चवीला अतिशय छान झालेल्या आहेत. तुम्ही नक्की अशा पद्धतीने कोथिंबिरीच्या वड्या बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशा झाल्या आहेत ते सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक यू. बाय.